राज ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी थेट विदर्भातून देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हे मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज दाखल झालेले आहेत। त्यांची देखील मतं आम्ही जाणून घेतलेली आहेत। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढीपाडवा मेळावा होत आहे आणि त्यासाठीच शिवाजी पार्कवर अनेक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जे मनसैनिक आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत काही मनसैनिक आहेत। कुठून आलात आपण आणि काय वाटतंय? मी मनोज खर्चे, मनसे तालुका अध्यक्ष, विदर्भातून आलो, वाशिम जिल्हा, मानवरा तालुका। खरं तर आज होऊ घातलेले इलेक्शन गुढीपाडव्यानिमित्त जे साहेबांनी आज आम्हाला दिशा दिली की नेमकं भूमिका काय, सर्व महाराष्ट्र सैनिक गावाच्या कोण्या कापरातून आले की आज नेमकं साहेबाचा आम्हाला विचार हा अतिशय महत्त्वाचा आहे की आम्ही नेमकं याच्याची भूमिका काय, आमची भूमिका काय, आम्हाला नक्की हे साहेब ठरवतील हीच अपेक्षा घेऊन आम्ही साहेबांचे विचार ऐकण्यासाठी शेकडो कार्यकर्ते उपस्थित झाले। लोकसभेची निवडणूक लागलेली आहे। तुमच्या मतदारसंघामध्ये महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, जो कोणी उमेदवार दिलेला आहे तिकडे अजूनही संभ्रम आहे, काय वाटतंय? खूप मोठा संभ्रम आहे तिथे। महायुती आघाडीचा आणि शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये खूप मोठा संभ्रम आहे। मतदार भ्रमित झालेला आहे की कोणाला मत करायचं। तुम्हाला काय वाटते की मनसेनी महायुतीसोबत जावं की महाविकास आघाडीसोबत जावं? आज काय तुम्हाला यामध्ये मिळू शकते? आमची कार्यकर्त्यांची भावना काही असो, पण शेवटी साहेबांचा आदेश असतो त्याचा आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक पालन करत असतो। आज संध्याकाळी राज ठाकरे या सभेला संबोधित करणार आहे आणि नेमकी काय भूमिका आहे ती यामधून सांगणार आहे आणि तशाच प्रकारचं येत्या लोकसभा निवडणूक असेल किंवा भविष्यातल्या ज्या निवडणुका आहे त्यामध्ये हे सगळे मनसैनिक आहे त्याचं पालन करतील। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश्वर, मनोज कुलकर्णी, जी 24 तास, मुंबई।